Calculate the maximum acceleration of a moving car so that a body lying on the floor of the car remains stationary. The coefficient of static friction between the body and the floor is 0.15. Calculate the maximum acceleration of a moving car. सो या क्वेश्चनमध्ये एक कार ही मोशनमध्ये आहे आणि त्या कारचं जे मॅक्सिमम ॲक्सिलरेशन आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. सो त्या ॲक्सिलरेशनला आपण ए असं कन्सिडर करू. सो दॅट अ बॉडी लाईन ऑन द फ्लोअर ऑफ द कार रिमेन्स स्टेशनरी. आणि हे ॲक्सिलरेशन आपल्याला तेव्हा कॅल्क्युलेट करायचं आहे जेव्हा त्या मूव्हिंग कारच्या फ्लोअरवरती एक बॉडी प्लेस केलेली आहे आणि ती बॉडी ही स्टेशनरी आहे. ही बॉडी स्टेशनरी तेव्हाच राहील जेव्हा ह्या बॉडीवरचा नेट फोर्स हा 0 असेल. द कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन द बॉडी अँड द फ्लोअर इज 0.15. सो ह्या बॉडी आणि ह्या फ्लोअरमधला जो कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन आहे दॅट इज म्यू, त्याची व्हॅल्यू आपल्याला 0.15 एवढी दिलेली आहे. सो आता आपल्याला मॅक्सिमम ॲक्सिलरेशन ऑफ अ मूव्हिंग कार हे कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यासाठीची कंडिशन आहे की ही बॉडी ही स्टेशनरी राहिली पाहिजे आणि ही बॉडी स्टेशनरी आहे म्हणजेच त्या बॉडीवरचा नेट फोर्स हा 0 आहे. तर आता आपण ह्या बॉडीवरती कुठले कुठले फोर्स ॲक्ट होतात ते चेक करूया. सो फर्स्ट फोर्स असेल ह्या बॉडीचा वेट, तो ॲक्ट होईल व्हर्टिकली डाऊनवर्ड. कन्सिडर करा ह्या बॉडीचं मास हे स्मॉल एम आहे. सो ह्या बॉडीचं जे वेट असेल ते असेल m/g आणि ते व्हर्टिकली डाऊनवर्ड ॲक्ट होईल. त्यानंतर ही बॉडी ह्या फ्लोअरवरती प्लेस केलेली आहे. सो हा फ्लोअर ह्या बॉडीवरती एक नॉर्मल रिॲक्शनचा फोर्स ॲक्ट करेल आणि तो ह्या बॉडीच्या परपेंडिक्युलर असेल और ह्या सरफेसला परपेंडिक्युलर आणि तो अपवर्ड ॲक्ट होईल. देन ही बॉडी ह्या ॲक्सिलरेटेड फ्रेममध्ये आहे म्हणजे ही जी कार आहे ती मूव्ह होत आहे विथ ॲक्सिलरेशन. म्हणजे या ॲक्सिलरेटेड फ्रेममध्ये ही बॉडी आहे तर ह्या बॉडीवरती एक सुडो फोर्स ॲक्ट होईल आणि तो ह्या कारच्या मोशनच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये असेल. सो या बॉडीवरती सुद्धा ए एवढं ॲक्सिलरेशन ॲक्ट होईल इन दी अपोजिट डायरेक्शन ऑफ दी मोशन ऑफ अ कार. सो हा जो फोर्स आहे त्याला आपण m/a असं कन्सिडर करू. देन नेक्स्ट ह्या बॉडी आणि ह्या फ्लोअरमध्ये स्टॅटिक फ्रिक्शन आहे. सो फ्रिक्शनचा फोर्स इथे काम करेल. फ्रिक्शनचा फोर्स हा दोन बॉडीज जिथे कॉन्टॅक्टमध्ये आहेत तिथे तो टँजन्शियली काम करेल. सो इथे आपला फोर्स ऑफ फ्रिक्शन काम करेल. आणि सो आता ह्या बॉडीवरती हे 4 फोर्स ॲक्ट झालेले आहेत आणि तरीही बॉडी स्टेशनरी आहे. बॉडी ना वर जात आहे ना खाली येत आहे. म्हणजेच इथे जो नॉर्मल रिॲक्शनचा फोर्स ॲक्ट होत आहे आणि जे वेट व्हर्टिकली डाऊनवर्ड ॲक्ट होत आहे तर ह्या दोघांनी एकमेकांना बॅलन्स केलेला आहे. सो इथे नॉर्मल रिॲक्शन इज इक्वल टू द वेट ऑफ द बॉडी दॅट इज इक्वल टू mg. हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये ही बॉडी इकडे पण मूव्ह होत नाही आहे आणि ती या डायरेक्शनमध्ये पण मूव्ह होत नाही. सो ही स्टेशनरी आहे म्हणजेच हा फोर्स ma याने ह्या फ्रिक्शनच्या फोर्सला बॅलन्स केलेला आहे. सो ma इज इक्वल टू द फोर्स ऑफ फ्रिक्शन आणि हा जो फोर्स ऑफ फ्रिक्शन आहे तो मॅक्सिमम स्टॅटिक फ्रिक्शनचा फोर्स आहे आणि त्याची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे ती असते μ/n. सो हा ma इज इक्वल टू μ/n. आता इथे नॉर्मल रिॲक्शनची व्हॅल्यू ही mgच्या इक्वल आहे. सो ही व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये पुट करा. सो आपल्याला इक्वेशन मिळेल ma इज इक्वल टू म्यू एनच्या ऐवजी m/g. सो इथे m गेट कॅन्सल होतो आहे. इथे या बॉडीचा जो मास आपण कन्सिडर केला होता स्मॉल m तो इथे कॅन्सल झालेला आहे.
आपल्याला मॅक्सिमम ॲक्सिलरेशन कॅल्क्युलेट करायचं आहे, दॅट इज ए. सो एची व्हॅल्यू असेल म्यू इंटू जी. सो म्यूची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, ती आहे 0.15. सो 0.15 इंटू जीची व्हॅल्यू पण त्यांनी दिलेली आहे, ती आहे 10. सो 0.15 इंटू 10. सो आपल्याला मॅक्सिमम ॲक्सिलरेशनची व्हॅल्यू मिळालेली आहे आणि ती आहे 1.5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. दिस इज द मॅक्सिमम ॲक्सिलरेशन ऑफ अ मूव्हिंग कार so that a body lying on the floor of the car remains stationary. सो जर ह्या कारचं ॲक्सिलरेशन हे 1.5 मीटर पर सेकंड स्क्वेअर असेल तरच ही बॉडी स्टेशनरी राहील. सो आता ऑप्शन्स चेक करू की कुठला ऑप्शन मॅच होतं आहे. सो इथे ऑप्शन ए मॅच झालेला आहे. सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन